बघतोय कुठे आणि गाडी चालवतोय कुठे. अरे भाई तू बसशील का मागे शांत. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मी परत फिरायला निघाली आणि मी कुठे फिरायला निघाले? मी निघाले आमच्या मानसीच्या बॅचलरेट. एक्साइटेड? येस. हे पहिलंच बॅचलरेट आहे जे मी अटेंड करणार आहे, त्यामुळे धन्यवाद. माझं पण पहिलंच आहे. इफ यू नो यू नो. मी फायनली निघालो. नवरदेव आमचा ड्रायव्हर आहे. डिस्ट्रॅक्ट नको करायला, गाडी चालवतो बाई. पोचायचंय. हां पोचायचंय. आमचं उद्याचाच प्लॅन आहे विलाचा, बट ड्यू टू फ्यू रिझन्स आम्हाला लेट झालं असतं, ट्रॅफिक लागली असते, म्हणून आमच्या खूप चानिष्ट मैत्रिणीने असं ठरवलं की आपण आदल्या दिवशीच रात्री निघूया. सो फायनली आम्ही निघालो. 9चा टाइम होता आणि आम्ही 12 वाजवले निघण्यात. हां वाजले भाई, ऑलमोस्ट 15 मिनिटं आहेत. तर आता पोचते, दाखवते तुम्हाला सगळं. प्लीज ब्लॉगमध्ये एंटरच बनवून राहा आणि जर गुढीपाडव्याचा ब्लॉग बघितला नसेल अजून पण तर जाऊन बघा. पूर्ण गाडीत आमच्या दोघींनाच भूक लागली फक्त. आम्ही 10 मिनिटं आधीच थांबलेलो आणि परत थांबलोय. भूक लागते बाई, तोपर्यंत खायचं. आता मॅगी. अँड लुक ॲट द स्पेस. कसला भारी आहे. वाव. आणि हिने शोधलाय तो. मनाली तू शोधलायस ना नवऱ्याने तुझ्या? ठीक आहे, जिजूंनी शोधलाय. मस्त आहे भाई, एकदम मज्जा आहे. अरे मज्जा आहे. रूम्स पण असले भारी आहे. आय टेल यू. एक चोर हवा असेल तर सांगा मला, मी तुम्हाला देईन. द स्पेस इज अमेझिंग. चिडा चढून आले ना, दम लागला मला. बट व्ह्यू आय हाय मस्त आहे. आर्या कसा वाटला व्ह्यू? एकदम वी कॅनॉट वेट टू जस्ट क्लिक सो मेनी पिक्चर्स. पूल बघा, आमचा छोटूसा पूल. दिस इज अ सेकंड रूम, म्हणजे वरचा. आणि एक अजून रूम आहे तिकडे. हो हो, हा ब्राईट रूम आहे. खूप छान उजेड आहे या रूम मध्ये. नाईस. Recording this for you, Mansi, because आम्ही ठरवलं की आम्ही तुला फुल प्रॉपर सरप्राईज देणार आहोत, म्हणून आम्ही रेकॉर्ड करतो. तर तुला कळेल आम्ही दोघांनी किती एफर्ट्स घेतलेले का माझे. आता आम्ही हे शूट करतोय तुला कळण्यासाठी की आम्ही किती एफर्ट्स घेतोय का. बिकॉज संकेतला तुम्ही प्रपोज करायचं आणि आम्ही खूप प्लॅनिंग प्लॉटिंगनी मस्त 4-5 दिवस झाले आमची चालू आहे प्लॅनिंग. बट झोल झालाय बराच काय. विल यू मॅरी मी. हां जेवणासाठी हावऱ्या बघा. हा ना, काय एवढा वेळ लागतो का आणायला? हा नाही तर असं वाटलं बनवतच बसलेली भाई. नवरात्री भेटला. जेवूया भाई, बिर्याणी इज हिअर. अरे अर्धा चिव रे. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than आपला हेच आपली कार. एक रील बनवण्यात एवढं भाई स्ट्रेस झाला ना, भेटेल बघायला तुम्हाला. कोणाचा फोन आहे?
आमची पूल पार्टी झाली आहे. पूल पार्टीचे काही व्हिडिओ मी खूप कमी घेतले कारण की गाणं चालू होतं माझी आणि मला लागलं असं कॉपीराईट, जो की ऑलरेडी माझे 3 व्हिडिओवरती आहे. तर मला अजून कॉपीराईट नव्हते पाहिजे म्हणून मी जास्त व्हिडिओज नाही काढले. मी वर व्हेरी व्हेरी बिझी एन्जॉईंग फिश मॅरिनेट करून ठेवलेले आहे. आता आमच्या सुगरणी बनवणार आहे. आणि जसं आपला प्लॅन होता, जो तुम्हाला माहिती आहे काय प्लॅन होता माझा आणि संकेतचा, तो थोडंसं होतं ना बिनसला आहे. कारण की आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मार्केटमधून मयूर आणणार होता, त्या इकडे भेटणार नाही. आता मी आणि मयूर परत मार्केटला चाललो आहे. बघू भेटतं आहे नाही भेटतं आहे. लेट्स कीप अ फिंगर्स क्रॉस की भेटलं पाहिजे. आणि माणसाने बुके बघितलं आय गेस मागून, तो आय एम सॉरी माणसी नाही ठेवू शकतो पूर्ण सिक्रेट प्रॉब्लेम. बस आधी कुछ और है मजा आएगा. तर बघूया काय होतं काय नाही. असंच पुढे ब्लॉग बघत राहा, कळेल काय होतंय. भाई जसं सांगितलं हिला कळलेलं आहे की आम्ही बुके मागवले आहेत, तर आता आम्ही प्रॅक्टिस करतो की ही कसं रिॲक्ट करणार आहे. बघितलं नाही म्हणजे काळ्या ह्याच्यामध्ये तो बुकेच असावा आणि थँक ते गॉड. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाकळ्या होत्या, त्या गुलाबाच्या पाकळ्याच असाव्यात. नाही नाही ते पाकळ्या नव्हत्या, तो कचरा होता. तो कचरा होता. हा तर मी त्याला बोलले की हा राईट का मैं नाही ऊपर लेके जाना. आणि आता तू ऍक्टिंग कशी करणार. Oh my God. किती कोऑपरेटिव्ह आहे आमची ब्राईड, बघितलं का. ब्राईड आणि हा आमचा गुडूम एकदम गुडूम झाला आता. राईट टू बीचचं तर माहित नाही, पण मास्टरच्या व्हिडिओ नक्की चालू आहे आमच्या इकडे येऊन. हो तुरे मॅडम मस्त प्रॉन्स बनवतात आमच्यासाठी. हो आणि डेकोरेशनसाठी ही जागा आम्ही खाली केली आहे. आणि आमची ब्राईड नुसती कुडबुड करते मधी मधी, जरा पण लाजत नाहीये आणि हकलून पण जात नाहीये, सारखी येते. बघू आता कसं होतंय डेकोरेशन, काय होतंय पुढे. फायनली आम्ही आमचा ब्राईड टू बी, माझ्या पप्पांनी मला मोटिवेट केलं व्लॉग बनवायला. तर फायनली आता आम्ही आमचा ब्राईड टू बीचं केक काढतोय. हे आमचं छोटंसं एस्थेटिक डेकोरेशन आहे गाईज. दिस इज अवर एस्थेटिक केक. वाव मस्त वाटतंय भाई. And now she thinks that this might be the only काय झालं माझ्या फोन. Now she thinks that might only be the. Now she thinks this is the only surprise that she can get. Surprise for her. ते मी तुम्हाला दाखवेन आणि तिलाही दाखवेन. अजून झालं नाही आहे तयारी, म्हणजे इथे थोडं बिझी झाले गर्ल्स की मग आम्ही ते करणार आहोत. सो या वी हॅव वन मोर सरप्राईज फॉर हर. लेट्स गो. प्लीज आई आमची ब्राईडची बी रेडी होत आहे. कसं वाटतंय ते नाही, लग्न करून कसं वाटत, म्हणजे लग्न होणार कसं वाटतंय. छान. आता कळेल लग्न झालं. छान. हा व्ह्यू तर सगळे बघतायत, तिकडचा व्ह्यू बघा भाई. ब्राईड मेड्सची होती. ऑरी 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 ऑरी. सगळ्यात आवडीची गोष्ट घेऊन मला हेच पाहिजे, बाकी काय नकोय तिला काही. चांगले फोटो काढा, जाड नाही दिसतोय. सॉरी बेबो में बेबो मेरा लल्ला. ये तो हमने देखा ही नहीं.
मान मान खावायची. तिला आवडते, मानाची आहे मी. ए, सुजा. मानाची कळवली. ओ, ए, खा जरा परत. खा जरा परत. का? हे थांब तू, आपल्याला ब्लॉग घ्यायचा तुझा. This is how the decor looks. Sorry, Mansi, be ready. We are waiting for you with this. रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं ए ग बस. आंखों में तेरी तो हार्ट मी बनवला. तो हार्ट ए मी बनवलाय. ए मानसी पहिला ऐक. तो हार्ट पायलचा आणि याचा कोणी बनवलं ते सांग मला. या दोघांचा आमदार होता. मी मला एक बघा. ए, गुलाबावरती उभं नाही राहायचं का? नाही नाही मी बनवलाय तो. हे दोघांनी बनवलं यांच्या इथे हातामध्ये काय आहे? ही तरी पेढे घे. आणि बुके. आता proper. हे पाय दिलंच मेले. मनाली तू उभ्यामध्ये घे. ए, याचा आवाज चांगला ब्लॉग. हा हा ऑफकोर्स. भाऊ फायनली डन. एवढे 4 दिवसाची मेहनत आमची आवडली ना तुला. हो, आम्ही खूप प्लॅनिंग प्लॉटिंग केली. सो हॅपी फॉर यू. ए तू रे तुझ्या बहिणीला तिसऱ्यांदा लग्न करायचं ऐकलं नाही. सो येस, असं होतं आमच्या मानसीचं बॅचलरेट आणि तिचं प्रपोजल. सो आय होप तुला आवडलं भाई. खूप जास्त खूप मेहनत घेतली संकेतनी भाई. आणि एवढं विसरी केली आहे. लागणार मेहनत. विसरी तर एवढी केली का विचारू नको. ते तुला ब्लॉग बघितल्यावर कळेल की कसं काय केलंय आम्ही सगळं. हे असं आमचं ताट दिसतंय, सुगरणींनी बनवलेलं आहे. अँड आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. अशा प्रकारचा ब्लॉग होता आजचा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणखी मीट नेक्स्ट टाइम. बाय बाय लव्हीज. आउट.